प्रत्युत्तर घेतल्यानं मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्रच पाठवलंय। यापुढील बैठका माझ्या अध्यक्षतेखालीच घ्याव्यात अशा स्पष्ट सूचना शिरसाट यांनी मिसाळ यांना पत्रातून दिल्या आहेत। तर संजय शिरसाट यांच्या पत्राला माधुरी मिसाळ यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार काम सुरू असून मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठका घेतल्याचं माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे महायुतीत आता बैठकांवरून कुठेतरी वाद निर्माण झालेला आहे का असं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। परस्पर बैठका घेतल्यामुळे संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत। आपल्या अध्यक्षतेखालीच यापुढे सर्व बैठका व्हाव्यात असं देखील संजय शिरसाट म्हणाले, परंतु त्यालाच माधुरी मिसाळ यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच काम सुरू असून मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्यमंत्री माधुरी मिसाळ तर संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्राद्वारे याचे निर्देश दिलेले आहेत। आणि स्वतः मंत्री माधुरी मिसाळ सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। माधुरीताई नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। संजय शिरसाटांची कुठेतरी नाराजी दिसून येते की आपण परस्पर बैठका घेतल्या, त्यावरून त्यांनी तुम्हाला पत्र देखील पाठवलंय। यावर आपली भूमिका काय आहे, आपलं म्हणणं नेमकं काय आहे? नाराजी आहे का हे तुम्ही त्यांनाच विचारू शकता। माझ्याकडनं त्यांचं पत्र जे आलं त्याला मी उत्तर दिलेलं आहे, कारण कुठल्याही खात्याचा चांगला कारभार जर करायचा असेल, कारभार करायचा असेल तर प्रशासनाच्या मीटिंग घेणं, त्याचा आढावा घेणं, त्यांना काही सूचना देणं हे मला असं वाटतं की माझं कर्तव्य आहे, तो माझ्या जबाबदारीचा एक भाग आहे। आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा जो 150 दिवसांचा कार्यक्रम आहे त्याचा आढावा बैठक आपण घेण्याचे निर्देश आहेत आणि त्यानुसार ह्या बैठका चालू आहेत। त्यामुळे त्यांनी पत्र मला का दिलं हे ते सांगू शकतात। बरं, पण माधुरीताई संजय शिरसाट हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना कुठेतरी विश्वासात न घेता किंवा त्यांना विश्वासात घेऊन या बैठका तुम्ही केल्या होत्या का? त्यांना या संदर्भातली कल्पना तुम्ही दिली होती का? नाही, त्याच्यामध्ये कल्पना देण्याचा प्रश्न येत नाही। मी स्वतंत्रपणे बैठका घेऊ शकते, तो माझा अधिकार आहे असं मला वाटतं। दुसरं, त्यांच्या अधिकारात कुठेही ढवळाढवळ न करता, कुठल्याही मीटिंगमध्ये कुठलेही निर्णय न घेता मी ह्या मीटिंग घेतेय, त्यामुळे मला नाही असं वाटत की मी त्यांच्या अधिकाराचं कुठं उल्लंघन करतेय। बरं, पण माधुरीताई आता या बैठकांवरून महायुतीमध्येच कुठेतरी वादंग तयार झाल्याचं कळतंय का, वाटतंय का? कुठेतरी यामागे आणखी कुठली कारण असू शकतात? मला नाही असं वाटत, त्यांच्यामध्ये काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असावं, नाहीतर त्यांनी मला असं पत्र दिलं नसतं। बरं, पण माधुरीताई राज्यमंत्र्यांनी कुठेतरी कॅबिनेट मंत्र्यांना बैठकांबद्दल कल्पना देणं हे आपल्याला महत्त्वाचं वाटतं का? त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नाही, कल्पना देणं ह्याच्यात काहीच गैर नाही आणि त्याच्या कल्पना वेळोवेळी देतात। आमदारांची मागणी असते त्यानुसार बैठका होतात आणि हे गेली 5 ते 6 महिने चालू आहे कारभार स्वीकारल्यापासून। अचानक पत्र आल्यामुळे मला पण थोडंसं आश्चर्य वाटतंय। बरं, माधुरीताई, पण 2 मंत्र्यांमध्ये जर असा वाद असेल, कुठेतरी विसंवाद असेल, तर अधिकाऱ्यांना कुठेतरी काम करण्यासाठी अडचण येते असं तुम्हाला नाही वाटत? मला नाही असं वाटत की आमच्या दोघांमध्ये काही वाद आहे। आमच्या दोघांमध्ये व्यवस्थित संवाद आहे, पण अचानक पत्र का आलं हे तुमच्याप्रमाणे मला पण आश्चर्याची गोष्ट आहे। बरं, माधुरीताई धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।